नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण उद्या निफ्टी आणि बँक निफ्टीची जी एकत्र एक्सपायरी आलेली आहे, कारण का परवा दिवशी स्वातंत्र्य दिनाची सुट्टी आहे, त्यामुळे उद्या निफ्टी बँक निफ्टी या दोघांचीही एकत्रित एक्सपायरी आहे, म्हणजे विकली एक्सपायरी। त्यामध्ये महत्त्वाच्या लेवल काय असू शकतात आणि आजचा जो काही फॉल झालेला आहे त्यानंतर उद्या रिकव्हरी येऊ शकते किंवा हा फॉल कंटिन्यू होऊ शकतो, याबद्दल आपला काय व्ह्यू आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या अगोदर आपण काल काय डिस्कशन केलं तर ते पाहूया। मी कालही सांगितलं होतं की सध्या ट्रेड कमी ठेवा, न्यूज बऱ्याचशा आहेत, म्हणजे हिंडनबर्गचे असेल त्याचाही काही इम्पॅक्ट होतोय का नाही हे अजून आपल्याला समजलेलं नाही आहे। काल नक्कीच हिंडनबर्गचा इम्पॅक्ट झालेला नव्हता मार्केटवरती, की एक छोटासा फॉल आणि त्यानंतर एक चांगली रिकव्हरी देऊ, पण हे जे शेवटचे अर्धा तास होते ना ते चिंता वाढवणारे होते काल ज्यावेळेस क्लोजिंग झाले त्यावेळेस। तर तेव्हा ती चायनाशी रिलेटेड चायना इराणची जी न्यूज होती ना ती इम्पॅक्टफुल वाटत होती, आणि आज दिवसभर त्याचा कुठे ना कुठे थोडाफार इम्पॅक्ट मार्केटवरती होताना पाहायला मिळालेला आहे। आणि मग आज दिवसभर ओपनिंगनंतर एक ओपनिंग बऱ्यापैकी झाली आणि त्यानंतर मार्केट थोडा वेळ सस्टेन करत असं वाटलं। पहिला एक 1.5-2 तास तरी मार्केटने एक 60-70 पॉईंटच्या रेंजमध्येच पूर्ण घालवलेला आहे, म्हणजे हा 280चा लो आणि त्यानंतर 360चा हाय। हे फक्त 80 पॉईंटमध्ये जवळजवळ 12 वाजेपर्यंत मार्केट ट्रेड करत होतं, परंतु त्यानंतर काय झालं की 280ची जी लेवल आहे आपण खूप वेळा डिस्कस केलेला आहे, म्हणजे डेली अनालिसिसचे व्हिडिओ असतील किंवा वीकली अनालिसिसचा व्हिडिओ असेल रविवारचा, तो तुम्ही पाहिला नसेल तर पुन्हा एकदा जाऊन चेक करा। तिथे डिस्कशन केलेलं होतं की ही लेवल किती इम्पॉर्टंट आहे आणि या लेवलच्या खाली निघतोय तर आपण डाऊन साईडचे ट्रेड प्लॅन करू शकतो। हे होतं ॲग्रेसिव्ह ट्रेडरसाठी, हे कालही डिस्कशन केलं होतं। आणि जे सेफ ट्रेडर आहे त्यांच्यासाठी ही रेंज आपण ड्रॉ केलेली होती, म्हणजे कोणती 24,200 ब्रेक झालं तर। आणि 24,200 कधी ब्रेक झाले पहा, 24,200 अगदी परफेक्टली, म्हणजे तुम्ही इथे ट्रेड बनवला असेल वेल अँड गुड आहे, खूप चांगले रिझल्ट तुम्हाला मिळालेले असतील। अगदी इथे सुद्धा सपोर्ट घेतले, वरती जाण्याचा प्रयत्न केला आणि फेल झालेला आहे, म्हणजे इथे जरी तुम्ही ट्रेड बनवला, जे आपलं टार्गेट आपण डिस्कस केलेलं होतं ते होतं 24,120, अगदी तेच टार्गेट येताना पाहायला मिळालेलं आहे। आणि त्याच्या आसपासच म्हणजे 24,140 जो की महत्त्वाचा सपोर्ट आहे, तिथे मार्केट बंद झालेलं आहे। आता तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही आज काय केलेलं आहे। टेलिग्राम चॅनलला आपलं जर जॉईन केलेलं नसेल तर नक्की जॉईन करून घ्या, तिथे काही सेटअप असतील तर मी नक्की शेअर करतो। आजही एक ट्रेड तिथे आपण शेअर केलेलं होतं आणि त्याचे रिझल्ट तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। आता या फॉलनंतर याच्या पाठीमागे चायना इराण आहे, हिंडनबर्गचा रिपोर्ट आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत का हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे। आता आपण त्या गोष्टी न्यूज ज्या आहेत ना ते मी टेलिग्राम चॅनलला नक्की शेअर करेन जर काही त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली तर। आता फक्त टेक्निकली मार्केटमध्ये काय दिसतंय ते पाहूयात आपण। मार्केट ज्या ठिकाणी येऊन बंद झालेलं आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे। मग आता उद्या काय होऊ शकतं पहा, उद्यासाठी जी महत्त्वाची लेवल आहे ना आपल्यासाठी अपसाईडची सांगतोय ती आहे 24,200 220। ही लेवल का महत्त्वाची आहे, कारण का गेला पूर्ण आठवडा जर तुम्ही पाहिलं तर मार्केट काय करत होतं, जर डे लोला जाऊन बंद झालं तर दुसऱ्या दिवशी एक चांगलं गॅपअप आणि एक चांगली मोठी मुवमेंट देत होतं। तसंच काहीसं होण्याची शक्यता सध्या आहे, जर न्यूज एक्सलेट झाली नाही तर, काही डेव्हलपमेंट झाली, एखादं बॉम्ब वगैरे टाकला तर मग ह्या ॲनालिसिसचा वरती जाणाऱ्या ॲनालिसिसचा आपल्याला झिरो उपयोग होईल, हे लक्षात ठेवा। पण जर तसं काही झालं नाही तर 24,200 220 म्हणजे फ्लॅट ओपनिंगने ब्रेक होऊ द्यात किंवा गॅपअपने। फक्त गॅपअपच्या केसमध्ये काय होणार आहे, फ्लॅटने इथे जाऊन थोडं सस्टेन करून ब्रेकआउट आला तो बेस्ट ब्रेकआउट असणार आहे। जर गॅपअप याच्यावरती झालं ना तर इथे येऊन रिटेस्ट होऊ द्यात आणि नंतर वरती जाताना एक चांगला ट्रेड तुमच्यासाठी प्लॅन होऊ शकतो। आणि मार्केटला पुन्हा एक चांगली मोठी मुवमेंट देण्यासाठी अपसाईडच्या असू द्यात किंवा डाऊन साईडची अजून असू द्यात, याच्यासाठी एक्सपायरीपेक्षा बेस्ट डे असू शकत नाही। सध्याला 24,000वरती एक चांगला ओपन इंटरेस्ट आहे आपल्यासाठी आणि वरती ओपन इंटरेस्ट दूर आहे, किंवा आज मार्केट बऱ्यापैकी हलकं झालेलं आहे। PCR एकदा जाऊन चेक करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। जर मार्केट याच्या वरती सस्टेन करतं ना तर एक चांगली अपसाईडची मुवमेंट येऊ शकते, ती तुम्हाला घेऊन जाईल 24,280 आणि त्याच्यानंतर एक 30-40 पॉईंट पुन्हा झोन आहे 24,320 पर्यंत, जो की थोडा क्रिटिकल आहे, म्हणजे इथपर्यंत। जर उद्या 24,320 निघालं तर उद्या शक्यता आहे की मार्केट 24,420 पुन्हा एकदा ब्रेक करण्याची तयारी असेल किंवा शक्यता आहे, आणि याच्यावरती किंवा याच्या आसपास जाऊन क्लोज होऊ शकतं। कधी 24,320 निघालं तर, कारण का मग एक शॉर्ट कव्हरिंगची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे। मार्केट खूप दिवस झाले त्याच रेंजमध्ये आहे, पण त्यासाठी हे गरजेचं आहे की मार्केट फ्लॅट ओपनिंगने इथे थोडं वेळ सस्टेन करून ब्रेकआउट येणं किंवा याच्यावरती सस्टेन करणं, तर आणि तरच या ज्या लेवल आहेत ना त्यांचं काही महत्त्व आहे, नाही तर त्या लेवलचा आपल्यासाठी काहीही उपयोग असणार नाही आहे, हे लक्षात ठेवा। पण ज्या पद्धतीचा फॉल आलेला आहे, ज्या पद्धतीने PCR डाऊन होत आहे ना, त्यानंतर ही मुवमेंट अपेक्षित आहे। आता दुसरं जी महत्त्वाची गोष्ट आहे की डाऊन साईड कशा पद्धतीने ओपन होती आहे मार्केटसाठी, हे आपण विकली ॲनालिसिसमध्ये सुद्धा डिस्कस केलेलं आहे। 24,120 इथे असेल किंवा पाठीमागे असेल आणि 24,200 महत्त्वाचा सपोर्ट होता जो ब्रेक झाला आहे, आणि त्याच्या खाली मार्केटने इथे आत्ता सध्या जरी पाहिलं तरी डबल बॉटमसारखं फॉर्मेशन आहे। पण जर इथे तुम्ही एक ट्रेंड लाईन आणि ही एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली आणि जर हा ब्रेकडाऊन झालाच 24,120च्या खाली मार्केट सस्टेन करायला लागलं तर पुन्हा एक
ॲटलिस्ट हा फॉल आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे 120 ते 320 म्हणजे 200 पॉईंटचा फॉल आपल्याला इथून पाहायला मिळू शकतो ॲटलिस्ट. आणि मग ती लेवल घेऊन जाते तुम्हाला 23,920 आणि जो की मागच्या वीकचा 890च्या आसपासचा लो आहे ना, तिथपर्यंत आपण जाण्यासाठी तयार होत आहोत. आता डायरेक्ट हे एवढं इझी आहे का डायरेक्ट जाईल, तर नाही. मार्केट जर फ्लॅट ओपन होते आणि थोडा वेळ सस्टेन करून अजून हा जो ट्रायंगल बनतो तो स्ट्रेच करून जर ब्रेकडाऊन आला तर मात्र मग आपल्याला एक चांगला फॉल पाहायला मिळू शकतो. ज्याचं पहिलं टार्गेट हे 24,040 असणार आहे. 24,000 ही सायकोलॉजिकल लेवल आहे. जर ती ब्रेक झाली, ती ब्रेक होण्यासाठीची लेवल आहे 23,980. जर 23,980 ब्रेक झालं ना, तर हे जे 60-70 पॉईंट असतील किंवा अजून त्याच्यामध्ये 60-70 पॉईंटचा भर पडू शकते, ते एकदम शार्प आपल्याला पाहायला मिळू शकतात. हे लक्षात घ्यायचं आहे. मग हे टार्गेट येणार आहे. फक्त इथे एक चूक काय होऊ शकते की डायरेक्ट इथे ज्यावेळेस ब्रेकडाऊन येईल ना, त्यावेळेस आपण या टार्गेटसाठी प्लॅन करायचं नाही. कारण का 24,000 सायकोलॉजिकल लेवल आहे. उद्या महत्त्वाची एक्सपायरी आहे आणि मग इथे जे काही ऑप्शन चेनमध्ये डेटा बनेल त्यावरती खूप अवलंबून असणार आहे. म्हणजे उद्या ऑप्शन चेनकडे लक्ष देणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. जर तुम्हाला 24,000च्या खाली प्लॅन करायचा आहे की कशा पद्धतीने डेटा डेव्हलप होतो आहे. आणि बाकी मला वेळ मिळालाच तर उद्या टेलिग्राम चॅनलला मी ते अपडेट करून देईल की काय म्हणतो ऑप्शन चेनचा डेटा. जर ब्रेक झालं तर कदाचित मग डाऊन साईडला पाहिलं आपण, जर डेटा त्या पॉझिटिव्ह दिशेने असेल डाऊन साईडच्या, तर मात्र मग हे फक्त 23,920 पाशी न थांबता अजून 60-70 पॉईंट त्याच्या खाली एक्स्ट्रा मिळू शकतात. हे लक्षात घ्यायचं आहे. फक्त कॉन्ट्रा ट्रेड उद्या तरी ट्राय करू नका. म्हणजे याच्या वरती निघतानाच ट्राय करा किंवा याच्या खाली निघतानाच ट्राय करा. मध्ये होईल ह्या अपेक्षेने करू नका. ब्रेकआउट झाल्याच्या नंतर किंवा ब्रेकडाऊन झाल्याच्या नंतर 5-10 पॉईंट महाग घ्या, पण अगोदर काहीही करू नका. हे लक्षात ठेवा. आता फक्त जर मोठं गॅपडाऊनच 24,000च्या आसपास होते, जर 100-150 पॉईंटचं गॅपडाऊन होते आणि 24,040च्या आसपास होते किंवा 980 या झोनमध्ये कुठेही गॅपडाऊन होते ना, तर मात्र मार्केट वरती येण्याची शक्यता आहे. मग इथे पहिली कॅन्डल खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. पहिली 5 मिनिटाची पहा किंवा 15 मिनिटाची. 15 मिनिटाची बेटर असणार आहे. 15 मिनिटाची कॅन्डल जर सपोज इथे तुम्ही पाहताय आणि 15 मिनिटाची एक ग्रीन कॅन्डल बनते आहे, इथे या पद्धतीने ग्रीन कॅन्डल बनते. जर या कॅन्डलचा हाय ब्रेक होतो ना, कॅन्डल छोटी असेल तर लोचा तुम्ही SL लावू शकता आणि जर कॅन्डल मोठी बनत असेल 60-70 पॉईंटची तर 50%चा तुम्ही SL लावून अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. याचं पहिलं टार्गेट हे 120 असणार आहे आणि मग त्यानंतर 120-160 हा जो 40 पॉईंटचा झोन बनला आहे तो ब्रेक झाल्याच्या नंतर जे आपण वरती टार्गेट डिस्कस केलेले आहेत ना, त्या पद्धतीने आपण ट्रेड प्लॅन करू शकता. जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन असाल तर तुम्हाला माहिती असेल आज आपण फिन निफ्टीचा ट्रेड, मी कालही डिस्कशन केलेलं होतं की फिन निफ्टीमध्ये कशा पद्धतीचा डेटा बनतोय. जर 22,960च्या खाली आपण सस्टेन करतोय तर मात्र 750 पर्यंतचे टार्गेट येऊ शकतात आणि ते टार्गेट आज आता आपल्याला येताना पाहायला मिळालेले आहे. जो आपण ट्रेड अगदी 12ला घेतला होता, सपोज 12-13च्या आसपास बाय केलेला होता, तो 110 की 108 असं काहीतरी म्हणजे 100+ होताना पाहायला मिळालेलं आहे. म्हणजे 9x होताना पाहायला मिळालेलं आहे. जर तुम्हालाही असेच ट्रेड करायचे असतील तर तुम्ही तुमचं डीमॅट अकाउंट सॅमकोमध्ये ओपन करू शकता. तिथे तुम्हाला फक्त डीमॅट अकाउंट नाही तर त्याबरोबर जे काही इनसाईट न्यूज आहेत किंवा नवीन न्यूजचा जो काही इम्पॅक्ट होतो किंवा त्यांची जी रिसर्च टीम आहे त्यांचे जे काही व्हॅल्युएबल इनपुट आहेत ना, ते तुम्हाला त्या डीमॅट अकाउंटमध्ये पाहायला मिळतात आणि त्याचा तुम्हाला तुमच्या ट्रेडिंगमध्ये नक्कीच फायदा होऊ शकतो. जर तुम्हाला सॅमकोमध्ये अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ती तुम्ही जाऊन चेक करू शकता. आता आपला जो दुसरा इंडेक्स आहे महत्त्वाचा, उद्या ज्याची एक्सपायरी आहे, तो आहे बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये एक चांगला फॉल आपण पाहिलेला आहे आणि तो 1 गोमध्ये झालेला आहे की असं नाही की मार्केटने कुठेही अपसाईड दाखवण्याचा प्रयत्नसुद्धा झालेला नाही आहे. कंटिन्युअस डाऊन साईड प्लॅन केलेले आहे. काल इथे सुद्धा जी रेंज बनवली होती ती होती 50-400 आणि वरती जाण्याचा प्रश्न आला नाही, ती 750-800च्या आसपास होती. जसं 50-400 ब्रेक झालं ना, मार्केटने कंटिन्युअस फॉल केलेला आहे. आपण इथे सांगितलं होतं ॲग्रेसिव्ह ट्रेडरने 50-400 आणि ज्यांना सेफ ट्रेड करायचं आहे त्यांनी 50-200. याच्या खाली जे टार्गेट आपण डिस्कस केले होते 50-400 नंतर पहिलं टार्गेट हे 200 पॉईंटचं होतं. इथे सपोर्ट घेऊन ट्राय केलं, जसं निफ्टीमध्ये झालं सेम इथे ब्रेकडाऊन. आणि त्यानंतर जे टार्गेट होते 50,000 ही सायकोलॉजिकल लेवल आहे आणि 49,800 याच्या खालची जी लेवल आहे तिथे येऊन मार्केट बंद झाले. दोन्ही इंडेक्स अगदी सपोर्टच्या जवळ बंद आहेत. मग आता तुम्ही उद्यासाठी महत्त्वाचं काय असणार आहे, पुन्हा 50,000 ही एक लेवल खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. पण डायरेक्ट 50,000वरती नाही. उद्या एक्सपायरी आहे म्हणून तुम्ही एक 60-70 पॉईंट म्हणजे 50-100 ही लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही ना, तोपर्यंत चांगली बाईंगची सिच्युएशन बनणार नाही. मग ती फ्लॅटने होऊ द्यात किंवा गॅपअपने होऊ द्यात. जर 50-100 उद्या निघते ना, तर कदाचित मार्केटवरती जो प्रेशर आहे ना तो जुगारला जाऊ शकतो. मग ते निफ्टी असेल आणि बँक निफ्टी दोन्ही एका डायरेक्शनने जाणं खूप महत्त्वाचं आहे उद्यासाठी. मग यानंतर तुमचं जे टार्गेट असणार ऑब्वियसली हे 100च पॉईंट येत आहेत, परंतु ते महत्त्वाचं आहे. ते 50-200 त्यानंतर 50,420 हे एक टार्गेट आहे आणि त्यानंतर मग 50 ते 600 पर्यंतची मुवमेंट आपल्याला म्हणजे जो काही 700-800 पॉईंटचा फॉल झालेला ना, कदाचित तो या पद्धतीने रिकवर होऊ शकतो. त्यासाठी 50-100 म्हणजे हे 200-300 पॉईंट आपण काय करायचे, स्किप करायचे. याच्यामध्ये ट्रेड प्लॅन करायचा नाही. याच्यावरती मार्केट सस्टेन झालं तरच आपण आपला ट्रेड प्लॅन करणार आहोत. आता डाऊन साईड कशा पद्धतीने, तर हीच लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. जर मार्केट फ्लॅट ओपन होते
आणि 50-800च्या खाली अगदी 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज होते. पण उद्या कॅन्डल क्लोज होणं खूप गरजेचं आहे, कारण का एक्सपायरी आहे, मे बी ट्रॅप होऊ शकतं, या पद्धतीने खाली येऊन अशा पद्धतीने जाऊ शकतं. हे निफ्टीमध्ये सुद्धा होऊ शकतं. म्हणून ॲटलिस्ट 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज होणं गरजेचं आहे. ती झाली तर मग आपल्यासाठी 200 पॉईंटचे फॉल आपण घेऊन चालणार आहोत. 49,600, 49,500 ही जी सायकोलॉजिकल लेवल आहे ती महत्त्वाची असणार आहे. आणि मग 49,500 जर ब्रेक झालं तर त्यानंतर आपण 49,200 आहे, 49,000चा एक इम्पॉर्टंट लेवल आहे. आणि त्यानंतर 48,750 ते 850 हा 100 पॉईंटचा झोन आहे. इथपर्यंत मार्केट जाऊ शकतो. म्हणजे पुन्हा एकदा 1000 पॉईंटच्या फॉलसाठी आपण याच्या खाली तयार राहणार आहोत. अगदीच 1000 पॉईंटचा फॉल येईल असं नाही आहे, परंतु त्याच्यासाठी आपण तयार राहणार आहे. कालही सांगितलं होतं किंवा वीकली ॲनालिसिसमध्ये सांगितलं होतं की जर मार्केट इथून खाली निघते 50,400च्या खाली जाते आणि त्याच्या खाली थोडं वेळ सस्टेन करते ना, तर आपण 49,800 याच्यासाठी तयार होत आहोत. आणि आज हे टार्गेट आलेलं आहे. कदाचित याच्या खाली जर उद्या निघलं, न्यूजचा काही इम्पॅक्ट राहिला तर 48,800 आहे ना, त्याच्याही पेक्षा जे विकलीमध्ये टार्गेट डिस्कस केले तर त्याच्या दिशेने जाताना पाहू. परंतु सध्या आपण 48,800 हे जे फायनल टार्गेट आहे त्यासाठी ट्रेड प्लॅन करणार आहोत. आणि त्याच्यामध्येही जे छोटे मोठे सपोर्ट आहेत ते इथे डिस्कस केलेले आहेत. बाकी काय असेल तर टेलिग्राम चॅनलला अपडेट केलं जाईल. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला जर सॅमकोमध्ये अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.